नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, एसपीज थॉट या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप पिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनलद्वारे आपण सॉफ्ट स्किल या सिरीजची सुरुवात केलेली आहे. या मागील भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण सॉफ्ट स्किल म्हणजे काय हे पाहिलं, सॉफ्ट स्किलची ओळख घेतली आणि त्याच्यामध्ये आपण अगदी उदाहरणासहित पाहिलं. ABCच्या नोकरीच्या द्वारे जे काय आपण उदाहरण घेतलं होतं त्याच्या सहित आपण याची माहिती घेतली. आता या एपिसोडमध्ये म्हणजे दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल यामधला फरक. तर मित्रांनो, हार्ड स्किल म्हणजे काय आणि सॉफ्ट स्किल म्हणजे काय, तर हे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरोधी शब्द आहेत. म्हणजेच काय, तर हार्ड स्किल आपण आता समजून घेऊयात म्हणजे आपल्याला सॉफ्ट स्किल समजायला अगदी सोपे जाईल. तर हार्ड स्किल म्हणजे काय, तर मित्रांनो आपण शाळा, कॉलेज, त्यानंतर अनेक विद्यापीठांद्वारे जे काय शिक्षण घेतो, जे काय पदव्या घेतो, ह्याच्यामधून आपण जे अकॅडमिक एज्युकेशनल स्किल प्राप्त करतो, नॉलेज प्राप्त करतो, यालाच हार्ड स्किल म्हणतात. तर या हार्ड स्किल व्यतिरिक्त, या नॉलेजच्या व्यतिरिक्त इतर सर्व स्किलला सॉफ्ट स्किल बोलतात. आता हे हार्ड स्किल आपल्याला आपल्या जीवनामध्ये 100% यशस्वी करू शकते का? नाही, त्याच्यासाठी गरज असते सॉफ्ट स्किलची. आता तुम्ही बोलाल ते कसं, तर आपण MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षा, त्याच्यानंतर अनेक विद्यापीठामधून विविध पदव्या घेताना अभ्यासक्रम शिकत असतो. आता हा अभ्यासक्रम आपल्याला फिक्स केलेला असतो, बरोबर. कोणते विषय आहेत, त्या विषयामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, हे सगळं फिक्स असतात. त्याचे बुक्स रेफर करण्यासाठी तेही बुक्स फिक्स असतात, बरोबर. आणि ह्या सर्वांच्या रेफर घेऊन आपण त्याचा अभ्यास करत असतो आणि ह्या पदव्या मिळवत असतो. पण सॉफ्ट स्किल मध्ये तसं आहे का? नाही. तर सॉफ्ट स्किलचा अभ्यास, सिलेबस, बुक्स एवढे प्रचंड आहेत की आपल्याला याचा अभ्यास पूर्णपणे अभ्यास करायचा म्हटलं तर आपलं आयुष्य देखील पुरणार नाही. एवढा सॉफ्ट स्किलचा अभ्यास आहे, एवढा सॉफ्ट स्किलचा बुक्स आहेत, रेफर करण्यासाठीचे असलेले बुक्स आहेत. म्हणूनच सॉफ्ट स्किल हे आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. आणि या सॉफ्ट स्किलद्वारेच आपण आपल्या जीवनामध्ये उच्च प्रतीचं शिक्षण, त्याच्यानंतर उच्च प्रतीची नोकरी, चांगल्या पदावरती आपण काम करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हार्ड स्किल बरोबर सॉफ्ट स्किलची खूप गरज असते. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अशी सॉफ्ट स्किल आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि आपण या पुढील एपिसोडमध्ये, या सिरीजमध्ये आपण तेच पाहणार आहोत की अशी वेगवेगळी कोणते सॉफ्ट स्किल असतात जे आपल्याला महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, आपण अकॅडमिक, एज्युकेशनल या प्रकारचे स्किल घेतो, त्याचबरोबर बिझनेस मॅनेजमेंट. आता बिझनेस मॅनेजमेंटमधील मॅनेजमेंटचे थोडेसे प्रकार आपण बाजूला ठेवूयात, कारण या मॅनेजमेंटमध्ये येणारे जे विषय असतात हे हार्ड स्किलमध्येच येतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते प्रकार आहेत जे सॉफ्ट स्किलमध्ये येतात, जसे की स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, कम्युनिकेशन मॅनेजमेंट, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, असे अनेक मॅनेजमेंटचे प्रकार. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल, पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचं रिलेशन मॅनेजमेंट, त्यानंतर तुमची लिडरशिप, असे अनेक प्रकारचे स्किल हे सॉफ्ट स्किल मध्ये येतात आणि या सर्वांनाच सॉफ्ट स्किल असे म्हटले जाते. आता हे नॉलेज आपल्याला कोणत्याही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा अनेक विद्यापीठाद्वारे घेता येत नाही, तर हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावे लागतात. कारण याचा सिलेबस हा क्षणोक्षणाला बदलत असतो. तर हार्ड स्किलचा हा सिलेबस हा फिक्स असतो, त्याचा अभ्यास करून आपण ह्या विविध प्रकारच्या पदव्या घेत असतो. परंतु सॉफ्ट स्किलचा अभ्यासक्रम हा क्षणोक्षणाला बदलत असतो. आपल्याला आपल्या सिच्युएशन नुसार ही स्किल आत्मसात केलेली असतात, त्याचा उपयोग करावा लागतो आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 100% यशस्वी होऊ शकतात. हाच फरक आहे हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल मध्ये. म्हणूनच या सिरीजमध्ये आपण या सॉफ्ट स्किलची पूर्णपणे ओळख करून घेणार आहोत
कोणते कोणते सॉफ्ट स्किल असतात, कोणते सॉफ्ट स्किल आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोगी असतात, या सर्वांची माहिती आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, या एसपीज थॉट यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर या चॅनेलला शेअर करायला देखील विसरू नका. तर आता उदाहरणासहित पाहूयात आपण सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल यामधील फरक. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की हार्ड स्किलमध्ये अगदी तुम्ही खूप मोठे शिक्षण घेतले आहात, तुमच्याकडे उच्च शिक्षणाची पदवी आहे, त्याच्या जोरावरती तुम्ही नोकरीला गेलात, बरोबर. नोकरीला गेल्यानंतर आपण हा जनरली विचार करतो की नोकरीमध्ये 2 इंटरव्ह्यू असतात. एक असते थेरॉटिकली आणि एक असते प्रॅक्टिकली. आता आपण जे विद्यापीठातून एज्युकेशनल स्किल जे असतं आपल्याकडे जे नॉलेज असतं त्याच्या रिलेटेड असतं ते प्रॅक्टिकल नॉलेज, बरोबर. त्याच्यानंतर असते आपली इंटरव्ह्यू. आता ही इंटरव्ह्यू कशासाठी असते हो, तुम्ही कधी विचार केला? तर ज्यावेळी तुमच्याकडे अदर स्किल काय आहे हे चेक करण्यासाठी जी प्रोसेस असते त्यालाच इंटरव्ह्यू म्हणतात. आणि म्हणूनच ही इंटरव्ह्यू आपण पास होणे देखील तेवढंच महत्वाचं असतं. आणि म्हणूनच या सॉफ्ट स्किलला हार्ड स्किल पेक्षा खूप महत्व आहे. ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू देता त्यावेळेस तुमच्याकडून तुमच्यामध्ये असलेली कौशल्य पाहिली जातात. तुम्ही कशा पद्धतीने बोलता, तुमचा अप्रोच कसा आहे, तुमच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज काय आहे, याची सर्व माहिती या स्किलची सर्व माहिती या इंटरव्ह्यू मधून पुढच्यांना मिळत असते. म्हणूनच सॉफ्ट स्किल आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. काही वर्षापूर्वी संशोधनांनी याविषयी संशोधन केले, स्किलच्या विषयी संशोधन केले, तर ते असे लक्षात आले आहे की आपल्या जीवनामध्ये 85% सॉफ्ट स्किलला महत्व आहे आणि 15% हार्ड स्किल महत्वाचे आहे. मग विचार करा, आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणते स्किल आपल्याकडे महत्वाचे आहेत. एज्युकेशनल अकॅडमिक आपण नॉलेज घेतो, पण आपण विचार करतो की त्याच नॉलेजवरती आपल्याला चांगली नोकरी मिळावी, आपलं जीवन चांगलं व्हावं, पण नाही. त्याला महत्वाची जोड असते ती सॉफ्ट स्किल्सची. कारण 85% भाग हा सॉफ्ट स्किलचा आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी असतो. म्हणूनच मित्रांनो, सॉफ्ट स्किल हे खूप महत्वाचे आहे. हाच फरक आपण पाहिलात की हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल म्हणजे काय. तर मी आशा करतो की तुम्हाला या भागामध्ये या सॉफ्ट स्किल विषयी आणि या हार्ड स्किल विषयी माहिती पूर्णपणे मिळाली असेल. तर पाहूयात पुढच्या एपिसोडमध्ये या सॉफ्ट स्किल विषयी अधिक माहिती. धन्यवाद.